नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डी हाईक, सरकारी कर्मचाऱ्यांवर आनंदसरी दणकावून पगारवाढ, महागाई भत्ता इतका वाढणार, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, डी हाईक केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंद वार्ता आली आहे. जुलै महिन्यापासून महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढ करण्यात आली आहे. मे महिन्यात नवीन ग्राहक किंमत निर्देशातील सीपीआय IW आकडेवारी यासाठी पूर्णपणे मार्ग मोकळा केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात जबरदस्त वाढ दिसेल. केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंद वार्ता दिली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात आणि पगारात मोठी वाढ होणार आहे. जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जवळपास 3% वाढ होणार आहे. कामगार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या औद्योगिक ग्राहक किंमत निर्देशकांतील आकडेवारीने ही बाब समोर आली आहे. वाढत्या महागाईत देशातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात 3% वाढ होणार आहे. औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशकांचे आकडे समोर आले आहे. मे महिन्यात हा निर्देशांक वाढून 150.8 स्तरावर पोहोचला. यापूर्वी एप्रिल महिन्यात हा आकडा 149.9 इतका नोंदवला गेला होता. महागाई वाढल्याने त्याचा परिणाम थेट कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावर झाला आहे. मे महिन्यात महागाई दर गृहीत धरल्यास महागाई भत्त्यात कमीत कमी 3% वाढ गृहीत मानली जात आहे. सरकारने यापूर्वी डीए मध्ये 2% वाढीला मंजुरी दिली होती. या निर्णयानंतर डीए 58%हून थेट 60%वर पोहोचण्याची दाट शक्यता आहे. नवीन वेतन आयोग कधी लागू होणार ते जाणून घेऊया. सरकारी कर्मचारी 8व्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार नवीन वेतन आयोगाच्या शिफारसी पुढील वर्षाच्या अखेरीस येतील. पगारात वाढ दिसेल. जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षीय प्रभावाने हा नवीन वेतन आयोग लागू करण्यात येईल. जर नवीन वेतन आयोग लागू झाला तर कर्मचाऱ्यांना 18 ते 24 महिन्याची एकरकमी थकबाकी मिळेल. ही रक्कम मोठी असेल. जुलै 2026च्या डीएचे गणित पाहता तो 7व्या वेतनाअंतर्गत देण्यात येण्याची शक्यता आहे. यावर्षी जानेवारी ते जूनच्या कालावधीत डीए थकित नसेल. खात्यात कशी येईल थकबाकी? मनी कंट्रोलच्या एका वृत्तानुसार जुलै 2026 नंतर 7व्या वेतन आयोगाअंतर्गत डीएतील वृद्धी 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होतील. जुलै 2026 मध्ये 7व्या वेतन आयोगाच्या आधारे डीए मध्ये वाढ होईल आणि त्यानंतर सरकार 8व्या वेतन आयोग लागू करेल. तर यामधील जी तफावत आहे ती सुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. या दोन्ही आयोगाच्या वेतनवाढीनुसार महागाई भत्त्याच्या तफावतीची जी थकबाकी असेल ती कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल. जुलै महिन्यातील डीएची औपचारिक घोषणा ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या काळात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.